नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलला. तर जसं तुम्ही म्हणताय की हा इनब्रीडिंगचा रिझल्ट आहे, तर मला पण आता लोकांना सांगू वाटतंय का सुरुवातीला आम्हाला वाटलं की काय नाही होत, म्हणजे आपण पहिल्यांदाच लावून बघतोय, आम्हाला जास्त काय माहीत नव्हतं, पण आम्हाला वाटत होतं की ठीक आहे, काय नाही होणार, म्हणजे नॉर्मल तर बोकड तर आहे. पण किती चेंजेस झाले बघा. तर आमच्या प्रत्येक शेळीला, म्हणजे आता ह्याच्या पाठी आम्ही लावल्या होत्या, पहिल्यांदा लावल्या तरी सगळ्यांना 2-2 पिल्लं झाली होती. पाट असू दे बोकड असू दे 2-2 झाली होती. फक्त ती आमची चिमणी आणि ती भांडी त्यांनाच एक झालं होतं. बाकी आमच्या ह्या दोघी, हिला ह्याच वेळेस लावली होती ना, या दोघींना पण 2-2 पिल्लं झाली होती. लक्षीला तर 2-3 अशी पिल्लं होती. ह्यावेळेस सगळ्यांना एकच पिल्लू झाले, सगळ्यांना एक पिल्लू झाले. आणि पिल्लू तर एकच झाले, पण एका पण शेळीला चांगलं दूध नाही. आता तुम्ही म्हणसाल का तुम्ही खायला देत नाही, आता दुपारची वेळ आहे, गव्हाण मोकळीच असणार, सकाळ संध्याकाळ 2 टाईम असतं म्हटल्यावर. पण शेळ्यांना आमच्या आता भुसकाट होतं तोपर्यंत 2-3 वेळा भुसकाट टाकून जात होतो आम्ही. हिरवं गवत जेवढं लावलं आहे तेवढं रोज 1-2 कवळा रोज हिरवं गवत असतं, कारण त्यांच्या म्हणजे ह्याच्यामध्ये दोन्ही प्रकारचं हे पाहिजे, सुका चारा ओला चारा. तरी पण आमच्या शेळ्यांना दूध कमी आहे, कमी म्हणजे नाच्या बराबर आहे. पहिलं आमचे करडं पिऊनसुद्धा बरंच दूध असायचं त्यांच्या कासामध्ये. आम्ही कधी चहाला दूध नसलं का काढून न्यायचो, दूध असायचं त्यांच्या कासांमध्ये. बिलकुलच दूध नाही आता त्यांना. त्या करडांची सुद्धा पोटं भरत नाही. आम्हाला त्या करडांसाठी विकत दूध घ्यावं लागतं. रोज 40 रुपयाचं 1 लिटर आम्ही दूध गावातून आणतो, आणि ते म्हणजे यांना बाटलीतनं गरम करून पाजतो. तर हे पहिलं झालं. त्याच्यानंतर ही झालेली करडं आम्ही खूप जपण्याचा प्रयत्न केला, तरी त्याच्यातली 2 करडं मेलीच. कारण त्यांची इम्युनिटी पॉवर, जे त्यांची पॉवर आहे, जसं थंडीशी लढायला आपल्या शरीरात जी पॉवर असते, इम्युनिटीज बोलतात, ते खूप कमी आहे ह्यांची, खूप कमी आहे ह्या करडांची. त्याच्यामुळे ह्यांना थंडीचा इतका त्रास झाला. नाहीतर ह्याच्या आधीची पण आमची एक बॅच थंडीमध्ये आलेली होती, एकदम व्यवस्थित होती, एक पण करडू नाही मेलं. काशी म्हणजे काय मरगडल्यासारखी नव्हती, व्यवस्थित खात होती, पित होती, आणि म्हणजे अशीच मोकळी घरात मोकळी असायची. खाली फक्त आम्ही पोते टाकायचो बसायला, तर पोत्यांवर व्यवस्थित बसायची, सगळी एकमेकांना चिपकून राहायची, काहीच झालं नव्हतं त्यांना. झालं का थंडीमध्ये मम्मी आपला एकसुद्धा करडू नाही मेला ना आत्तापर्यंत. आता 5 वर्षामध्ये 5 वेळा आता थंड्या झाल्या तेच ना, चला 5दा नाही आपण लावल्या त्यांना, पण 2-3दा तर पिल्लं झालेलीच असणार ना थंडीची, एकसुद्धा नाही मेलं. तर ह्यावेळेस आमची ही 2 तर मेली, ह्या दोघांसाठी आम्ही औषध आणले. ह्या 2 तर व्यवस्थित आहेत, ती कशी झोपली. तर हा खूप बदल होता हे आमच्या फकड्याचा. इनब्रीडिंगचा हा एक अनुभव आहे. म्हणून मित्रांनो, शक्यतो जे नवीन चालू करतायत शेळीपालन, त्यांनी स्वतःचा बोकड वापरूच नका, इनब्रीडिंग करूच नका. माझं तरी आता असाच सल्ला आहे, जो आम्ही अनुभव घेतला आहे त्याच्यावरनं. बाकी कोणाला जर पॉझिटिव्ह अनुभव येत असेल तर चांगली गोष्ट आहे की तुमचा पॉझिटिव्ह आहे, तुम्ही करत राहत असंच. पण आम्हाला काय आता चांगला अनुभव नाही आहे, तर आम्ही फकड्याला म्हणजे काढणार आहे, लगेच नाही, पण फकड्या ते बोकड सगळे आम्ही काढणार आहे. आणि आता साधारण आम्ही आमच्या मावशीचा बोकड आणून लावू, किंवा मग आम्ही आता काहीतरी सोय करू. तर आहेत ज्यांच्याकडे शेळ्या त्यांच्याकडनं काहीतरी व्यवस्था करू. तर मित्रांनो, आम्ही आमच्या अनुभवातनं तुम्हाला सांगतोय. तुम्ही त्यावेळेस भरपूर कमेंट केल्या होत्या की इनब्रीडिंगच्या बोकड चांगले, म्हणजे इनब्रीडिंगची पिल्लं चांगली होत नाही, म्हणजे तेव्हा लोकांनी आम्हाला भरपूर सांगितलं. पण तेव्हा आम्ही पण पहिल्यांदाच करत होतो, आणि जरी बघितलं तरी एवढ्या सगळ्या शेळ्या दुसऱ्याकडे नेऊन लावणं सोपं नसतं ना, मग मी एकटीच असते. त्याच्यामुळं आम्ही म्हणलं का आपला बोकड एवढा तयार झाला तर त्यानेच लावून बघूया. तर आमचा रिझल्ट काय इतका चांगला नव्हता मित्रांनो. तर काळजी घ्या तुम्ही पण आता,
आम्ही जितकं सांगता येते तितकं सांगतो तुम्हाला. तर चॅनलला नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, छान छान कमेंट करत जा आणि आम्हालासुद्धा माहिती देत चला. खूप खूप धन्यवाद.